नमस्कार मित्रांनो, मी श्री U.D. पाटील, सहाय्यक प्राध्यापक, भूगोल विभाग, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पलूस आपलं स्वागत करीत आहे. आपण BA भाग 1 सेमिस्टर 2 भूगोल पेपर नंबर 2 मानवी भूगोल या विषयाचा अभ्यास करीत आहोत. या विषयामध्ये मित्रांनो 4 मॉड्यूलमध्ये आपल्याला ह्यूमन जिओग्राफीचा अभ्यासक्रम अभ्यासायचा आहे. आणि या अभ्यासक्रमाची ओळख सिलेबस ऑफ ह्यूमन जिओग्राफी इंट्रोड्यूस फ्रॉम जून 2018 मध्ये या अभ्यासक्रमाची ओळख शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाने आपल्याला करून दिलेली आहे. आणि यामध्ये मित्रांनो फर्स्ट मॉड्यूल ह्यूमन जिओग्राफी म्हणजे मानवी भूगोल, सेकंड मॉड्यूल पॉप्युलेशन ज्याला आपण लोकसंख्या म्हणतो, मॉड्यूल 3 सेटलमेंट ज्याला आपण वसाहती म्हणतो, मॉड्यूल 4 ॲग्रिकल्चर ज्याला आपण कृषी म्हणतो. या 4 मॉड्यूलमध्ये या आपल्या अभ्यासक्रम विभागलेला आहे किंवा अभ्यासक्रम आपण अभ्यासणार आहोत. पैकी मानवी भूगोल ज्याला आपण विषय प्रवेश असं म्हणूया, या पहिल्या मॉड्यूलचा आपण अभ्यास सुरू केलेला आहे. मॉड्यूल फर्स्ट ह्यूमन जिओग्राफी, मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ ह्यूमन जिओग्राफी म्हणजेच मानवी भूगोलाच्या व्याख्या व अर्थ आपण या ठिकाणी समाविष्ट या प्रकरणामध्ये केलेला आहे. नेचर ऑफ ह्यूमन जिओग्राफी म्हणजेच मानवी भूगोलाचं स्वरूप, स्कोप ऑफ ह्यूमन जिओग्राफी म्हणजे मानवी भूगोलाची व्याप्ती, ब्रँचेस ऑफ ह्यूमन जिओग्राफी म्हणजे मानवी भूगोलाच्या शाखा, आणि इम्पॉर्टन्स ऑफ ह्यूमन जिओग्राफी म्हणजे मानवी भूगोलाचं अभ्यासाचं महत्त्व किंवा मानवी भूगोलाचं महत्त्व. अशा प्रकारे या टॉपिकमध्ये आपण या सर्व गोष्टींचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये आपण मीनिंग, डेफिनेशन, नेचर या सर्व गोष्टी आपण अभ्यासलेल्या आहेत. आपण स्कोप ऑफ ह्यूमन जिओग्राफी आज मित्रांनो आपण सुरू करणार आहोत. आणि हे ज्या गोष्टी आपण अभ्यासल्या ज्याला आपण डेफिनेशन किंवा मीनिंग, नेचर, तर त्याच्यामध्ये काय काय अभ्यासलं आपण, तर आपण भूगोल म्हणजे काय, अगदी प्राथमिक गोष्ट इरेटोस्थेनिस या तज्ज्ञानं भूगोल किंवा जिओग्राफी ही संज्ञा वापरली, आणि ही संज्ञा ग्रीक या शब्दापासून किंवा ग्रीक या भाषेतील शब्दापासून तयार झालेली आहे. तर या सर्व गोष्टी आपण पाहिलेल्या. जिओ म्हणजे अर्थ, ग्राफी म्हणजे स्टडी, आणि त्याचा अर्थ असा होतो जिओग्राफीचा डिस्क्राईब द अर्थ किंवा स्टडी ऑफ द अर्थ. म्हणजेच मित्रांनो भूगोल म्हणजे पृथ्वीचं वर्णन करणार शास्त्र किंवा भूगोल म्हणजे पृथ्वीचा अभ्यास करणारं शास्त्र. आणि त्यानंतर आपण भूगोलाच्या अभ्यासामध्ये भूगोल म्हणजे काय पाहिल्यानंतर आपण भूगोलाच्या प्रमुख 2 शाखा, प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल या अभ्यासल्या. प्राकृतिक भूगोलामध्ये पुन्हा 2 शाखा, अजैविक भूगोल, जैविक भूगोल, त्यामध्ये कोणत्या कोणत्या शास्त्राचा अभ्यास होतो या सर्व गोष्टी आपण अभ्यासलेल्या आहेत. आणि मानवी भूगोलामध्येही अनेक शाखा आपण परिचित त्याशी झालोय, त्याची चर्चाही आपण पुढं करणार आहोत. मानवी भूगोलाची ऐतिहासिक पार्श्वभूमी मित्रांनो, या पार्श्वभूमी संदर्भात आपण अगदी प्राचीन काळापासून ते आधुनिक मानवी भूगोलाचे जनक फ्रेडरिक रॅडझेल आहेत इथपर्यंतच्या सर्व गोष्टींचा आपण अभ्यास केलेला आहे किंवा चर्चा केलेली आहे. आणि यानंतर आपण मानवी भूगोलाच्या व्याख्या अभ्यासल्या. त्याच्यामध्ये ॲलन सॅम्पल, हंटिंग्टन, व्हाईट, रेनर, त्याचबरोबर J.H.G. लेबॉन, जीन ब्रुन्स, फ्रेडरिक रॅडझेल या तज्ज्ञांच्या आपण व्याख्या अभ्यासल्या.
याशिवाय इतरही तज्ज्ञ मंडळींच्या आपण व्याख्या अभ्यासलेल्या आहेत. आणि त्यानंतर मित्रांनो आपण मानवी भूगोलाचं स्वरूप अभ्यासलं. यामध्ये एकात्मतेचे स्वरूप, परिवर्तनशील स्वरूप, गतिशील स्वरूप, परस्पर संबंधात्मक स्वरूप या सर्व गोष्टींचा आपण अत्यंत व्यवस्थितरित्या अभ्यास केला. याशिवाय सुद्धा आपण वेगवेगळ्या तज्ज्ञांच्या मते जे काही मानवी भूगोलाचं स्वरूप आपल्याला सांगितलेलं होतं त्या गोष्टींच्याही वरती आपण प्रकाश टाकलेला आहे. आणि मित्रांनो आज आपल्याला अत्यंत महत्त्वाचा जो मुद्दा आहे की मानवी भूगोलाची व्याप्ती अभ्यासायची आहे. तर मित्रांनो मानवी भूगोलाची व्याप्ती म्हणजे क्षेत्र, मानवी भूगोलाची विषय सामग्री. अगदी सोप्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर मानवी भूगोलामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा अभ्यास होतो हे सांगणं म्हणजे मानवी भूगोलाची व्याप्ती होय किंवा क्षेत्र होय किंवा विषय सामग्री होय. इतक्या सोप्या पद्धतीने आपल्याला सांगता येईल. परंतु मित्रांनो मानवी भूगोलाची जी काही व्याप्ती आहे ना ही व्याप्ती इतकी साधी सोपी नाही आहे. हे खूप गुंतागुंतीची व्याप्ती आहे, खूप व्यापक व्याप्ती आहे, बहुसमावेशक अशी आहे, बहुआयामी अशी आहे. अशा प्रकारे या व्याप्ती संदर्भात आपल्याला विशेषण लावून याचं महत्त्व सांगण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करीत आहे. मित्रांनो व्याप्ती संदर्भात मानवी भूगोलाच्या व्याप्ती संबंधी काही भूगोल तज्ज्ञांनी पुढील प्रमाणे मत मांडले आहे की मानवी भूगोलातील विषयांचे वेगवेगळे 3 भाग पडतात असं या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. तर त्यामध्ये मानव व त्याचे सामाजिक जीवन हा एक भाग आहे. यावरून सुद्धा आपल्याला थोडासा व्याप्तीचा अंदाज मित्रांनो येणार आहे. आपण व्याप्तीचा अंदाज घेण्यासाठी आपण हे 3 मुद्दे आपल्याला पुरेसे आहेत. त्याच्यामध्ये पहिला मानव व त्याचे सामाजिक जीवन हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे मानवाचा प्राकृतिक घटकाशी असलेला संबंध. मानवाचा प्राकृतिक घटकाशी असलेला संबंध. आणि तिसरा मुद्दा आहे सामाजिक व प्राकृतिक घटकांचा संबंध. सामाजिक व प्राकृतिक घटकांचा संबंध. मित्रांनो या आधारे सुद्धा आपल्याला जी काही मानवी भूगोलाची व्याप्ती आहे ही किती विशाल आहे याचा आपल्याला निश्चितपणे अंदाज येणार आहे. मित्रांनो आपण या तिन्ही गोष्टींच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर मानव आणि त्याचे सामाजिक जीवन म्हणजे एक मानव आणि सामाजिक जीवन जेव्हा आपण म्हणतो तेव्हा अनेक मानवाचा समूह, समाज असं जेव्हा म्हणतो तेव्हा मानवाचा समूह आणि या सर्वांचं असणार जे काही जीवन आहे याचा अभ्यास करणं म्हणजे मानवी भूगोल होय असं आपण म्हणू शकतो किंवा मानवी भूगोलाची व्याप्ती होय असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. मानवी भूगोलात मित्रांनो पृथ्वीच्या निरनिराळ्या भागातील पर्यावरण व मानव समूह यांच्या परस्पर संबंधाचा व प्रतिक्रियांचा अभ्यास केला जातो. आता मित्रांनो या ठिकाणी आपण दुसऱ्या गोष्टीशी संबंधित आपण पोहोचलोय की मानवाचा प्राकृतिक घटकांशी असलेला संबंध या ठिकाणी आपण स्पष्ट होत आहे. आणि तिसरा मुद्दा म्हणजे सामाजिक व प्राकृतिक घटकांचा संबंध. म्हणजे मित्रांनो पहिल्या मुद्द्यामध्ये फक्त मानव आणि मानवाचा समाज किंवा सामाजिक जीवन, दुसऱ्या घटकामध्ये मानवाचा प्राकृतिक घटकांशी असलेला संबंध आणि तिसऱ्यामध्ये सामाजिक व प्राकृतिक घटकांचा संबंध. अशा प्रकारे हे 3 मुद्दे आपल्याला व्याप्ती सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आता पहिला जो मुद्दा आहे मानव व त्याचं समाज जीवन.
पहा की मानव आणि त्याचं समाज जीवन हे जरी एक विधान आहे, परंतु प्रत्यक्षरित्या आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये खूप काही गोष्टी दडलेल्या आहेत. मानव ही जी काही संज्ञा आहे या संदर्भातच मी तुम्हाला सांगितलं होतं की मानव म्हटल्यानंतर की मानवाच्या वेगवेगळ्या गुणानुसार मानव, त्याच्यामध्ये मानव प्राणी ज्याला आपण प्रकृतीमधील मानव म्हणतो, दुसरा मानव असतो तो संस्कृतीमधील मानव असतो, आणि तिसरा मानव असतो तो विकृतीमधील मानव असतो. या 3 कॅटेगरीमध्ये मानवाचं वर्गीकरण आपण पाठीमागील एका क्लासमध्ये केलेलं होतं. पुन्हा आपण वर्गीकरण करणार नाही, फक्त इथं मी 1-2 वाक्यामध्ये मी तुम्हाला सांगेन. प्रकृतीमधील मानव म्हणजे निसर्गतः जो जसा आहे तसा प्राण्याप्रमाणे, इतर प्राण्यांच्या प्रमाणे त्याचं वर्तन असतं, त्याला आपण प्रकृतीमधील मानव असं म्हणतो. पाठीमागच्या क्लासमध्ये मी याचं विश्लेषण करताना आहार हा मुद्दा घेतला होता, परंतु असं इथं आपण आहार हा मुद्दा न घेता आपण इतकं समजून घेऊया ढोबळमानानं की इतर प्राणी जसे राहतात तसा मानव राहत असेल तर त्याला आपण मानव प्राणी किंवा प्रकृतीमधील मानव असं म्हणायचं. दुसरा मानव आहे संस्कृतीमधील मानव. संस्कृतीमधील मानवामध्ये सुसंस्कृत, विवेकी या गोष्टींचा आपण अपेक्षा करायची आहे, त्याला आपण संस्कृतीमधील मानव किंवा सुसंस्कृत मानव असं म्हणू. आणि तिसरा प्रकार जो आहे तो विकृतीमधील मानव. आता हा विकृतीमधील मानव दररोज आपण पाहतो, टीव्हीच्या माध्यमातून, पेपरच्या माध्यमातून, किंवा तुम्ही प्रत्यक्ष अवतीभोवती पाहत असता. चोऱ्या होतात, दरोडे पडतात, खून होतात, मारामाऱ्या होतात, लोकांना लुटलं जातं, फसवलं जातं, बळी तो कानपिळी या प्रकारे ज्याच्या मनगटामध्ये ताकद आहे तो दुसऱ्यावरती अन्याय करतो, किंवा स्त्रियांच्यावरती तो आपण पाहतो की लैंगिक शोषण करतो, बलात्कार करतो. अशा अनेक गोष्टी आहेत की या गोष्टींची यादी संपता संपत नाही. मग त्याच्यामध्ये मोठमोठे असणाऱ्या पुढाऱ्यांचा असणारा भ्रष्टाचार असेल, अनेक गोष्टी मित्रांनो त्या ठिकाणी अभिप्रेत असतात. आणि मग मानव व त्याचे जे काही सामाजिक जीवन पाहण्यापूर्वी आपण मानवाचे 3 प्रकार पाहिले. आणि या सर्व गोष्टी मित्रांनो, या सर्व गोष्टींचा समावेश मानवी भूगोलाच्या व्याप्तीमध्ये होतो. 3 प्रकारचे गट जो आपण केले त्याचाही समावेश याच्यामध्ये होईल. आणि मग नंतर त्याचं सामाजिक जीवन, अर्थात या आपण केलेले जे काही गट आहेत अशा प्रकारचे मानव आपल्या समाजातच आढळणार आहेत. मग समाज म्हणजे काय, तर मानवांचा समूह म्हणजे समाज. मानवांचा समूह म्हणजे समाज. सामाजिक जीवन लक्षात येते का? सामाजिक जीवन मानवाचा समूह. आणि मग त्या समूहामध्ये मानव, मग आपल्याला आता आपण पाहिल्याप्रमाणे काही मानव अगदी मानव प्राण्यासारखा वागत असेल, किंवा सुसंस्कृत मानव म्हणून वागत असेल, किंवा तो विकृत मानव म्हणून वागत असेल, तर या सर्व गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात मानवी समाज जीवनामध्ये. आणि मानवी समाज जीवन सुद्धा या ठिकाणी आपण अगदी थोडक्यात जरी पाहत असलो तरी ह्या व्यापक बहुसमावेशक अशा गोष्टी या ठिकाणी आहेत, हे आपण या ठिकाणी विसरून चालणार नाही. याचं कारण मित्रांनो की आपण 3 गटामध्ये मानवाचं जे काही आपण विभागणी केली किंवा त्याची आपण वैशिष्ट्य पाहिली, या प्रत्येक गटातील मानवाची असणारी ऍक्टिव्हिटीज आणि त्याचं असणारं कार्य आणि त्याच्यामध्ये असणारी भिन्नता हा सर्व मानवी भूगोलाच्या व्याप्तीचा विषय होतो.
म्हणजे कधी कधी तर तुम्हाला असं दाखवलं जातं की एखादा चोर पिक्चरमध्ये किंवा एखाद्या मालिकेमध्ये दाखवलं जातं की एखादा चोर चांगला चोर असतो म्हणे. म्हणजे तो चोरी करतो दुष्ट लोकांच्या घरी आणि काय करतो, तो गोर गरिबांना मदत करतो. अशा प्रकारचे एखादी चोर. तर तो चोर आणि आपलं जीवनयापन करायला लागणारा चोर, या दोन्ही गोष्टी, अर्थात तो पिक्चर मधला चोर वास्तवात तुम्हाला पाहायला मिळेलच असं नाही, परंतु चोरी करणाऱ्यामध्ये सुद्धा भिन्नता, चोरामध्ये सुद्धा आपल्याला काय पाहायला मिळते, विविधता पाहायला मिळते. ही मानवी भूगोलाच्या व्याप्तीचं भाग आहे. उदाहरण मी तुम्हाला सांगतो. चोरी करताना सज्जनपणे चोरी करून गेलेला आहे आणि चोरी करताना घरातील लोकांना मारामारी करून गेलेला आहे. म्हणजे चोरामध्ये सुद्धा भिन्नता आहे. विकृत मानवामध्ये सुद्धा भिन्नता आहे. सुसंस्कृत मानवामध्ये सुद्धा भिन्नता आहे. आणि मानव प्राणी ज्याला आपण म्हणतो त्यामध्ये सुद्धा भिन्नता आहे. कारण ही भिन्नता मित्रांनो, इतर प्राण्यांच्या मध्ये साम्य असलं तरी मानव प्राण्याला जी काही लाभलेली बुद्धी आहे, या बुद्धीमुळं मित्रांनो काय होतं की आपल्याला हरे कृष्ण. मित्रांनो क्षमा करा, हा जो काही फोनचा थोडासा डिस्टर्ब होतोय आपल्याला. तर आपण इतर प्राण्यांच्या मधला आणि मानवांच्या मधला हा फरक पाहतो. काय फरक आहे तो आपण या ठिकाणी मला सांगण्याचा प्रयत्न करतो की त्याच्यामध्ये सुद्धा विविधता आहे. प्राणी त्यांचं जीवनयापन निश्चित असल्यामुळं एखाद्या असणाऱ्या प्राण्यांच्या विषयीचा जो काही अभ्यास आहे, त्याची असणारी व्याप्ती आहे, ही मित्रांनो सीमित असते. परंतु मानवाला जी काही लाभलेली बुद्धी आहे, त्या बुद्धीमुळं मानवाच्या वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये सुद्धा विविधता असते आणि त्या विविधतेचा सुद्धा आपल्याला दखल घ्यावी लागते. आणि हे मानवी समाज जीवनाचं दर्शन आहे असं म्हटलं तरी चालेल. की समाजामध्ये आता हे कॅटेगरी वाईज समाज किंवा एकाच समाजामध्ये अशा प्रकारची भिन्नता, एकाच कुटुंबामध्ये अशा प्रकारची भिन्नता तुम्हाला आढळू शकते. हे तिन्ही प्रकारचे मानव एकाच घरामध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतात. हे समाज जीवनाचं वैशिष्ट्य आहे. किंवा एकाच समाजामध्ये सुद्धा किंवा एकाच धर्मामध्ये, एकाच जातीपातीमध्ये असे वेगवेगळे प्रकारचे लोक तुम्हाला पाहायला मिळतात. तर समाजामध्ये अनेक प्रकारचे लोक असतात. त्याच्यामध्ये आपण पाहतो की विशेषतः आपण बघूया आता कोणत्या प्रकारचे. उदाहरणार्थ शिक्षणावरून आपल्याला समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कॅटेगरी करता येईल. शिकलेले लोक, त्याला आपण साक्षर लोक, निरक्षर लोक, आणि त्यांचं असणारं जीवनयापन, त्यांचा असणारा एकमेकांशी संबंध किंवा त्यांचं असणारं वर्तन, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास ही मानवी भूगोलाची व्याप्ती आहे मित्रांनो. म्हणजे सुशिक्षित समाज आणि निरक्षर समाज. पुन्हा त्या सुशिक्षित मध्ये बाल सुशिक्षित, प्रौढ सुशिक्षित आणि वृद्ध सुशिक्षित असे 3 गट होऊ शकतात. तर निरीक्षर मध्ये सुद्धा तसंच आपल्याला बाल, प्रौढ आणि वृद्ध अशा 3 कॅटेगरी होऊ शकतात. आणि मग समाज विभागला जाऊ शकतो. अशा ही विभागणी प्रत्यक्ष असं काही आपण ग्राउंडवर उभा राहिलोय आणि इयत्ता 5वीचा वर्ग, 6वीचा वर्ग, 7वीचा वर्ग असं तुम्हाला समाजात कुठे आढळणार नाही. परंतु सामाजिक जीवनाचा अभ्यास करताना, मानवी भूगोलाचा अभ्यास करताना व्याप्तीमध्ये आपण पाहिलेलं आहे की आपण एक टॉपिक ही पाहिला की लोकसंख्येमध्ये अशा प्रकारची विभागणी आपल्याला पाहायला मिळते. अशा प्रकारचा अभ्यास आपल्याला पाहायला मिळतो. वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार तो अभ्यास होतो. आणि मग त्याला मित्रांनो आपण लोकसंख्येच्या अनेक जे काही पैलू आहेत त्या पैलूमध्ये त्या गोष्टी बसवतो आणि त्यांचा आपण काय करतो मित्रांनो, अभ्यास करतो. म्हणजे सामाजिक जीवन जे आहे, हे सामाजिक जीवन अशा
विविधतेनं भरलेलं नटलेलं आपल्याला पाहायला मिळतं. समाजामध्ये शिक्षण वेगवेगळ्या प्रकारचं असतं. आत्ताच आपण पाहिलं, समाजामध्ये धर्म वेगवेगळ्या प्रकारचे असतात, जाती वेगवेगळ्या प्रकारचे असतात, उपजाती वेगवेगळ्या प्रकारचे असतात, भाषा वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, बोलीभाषा वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, चाली रीती रूढी परंपरा वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, पोशाख वेगवेगळ्या प्रकारचा असतो, आहार घेण्याची पद्धत वेगवेगळ्या प्रकारची असते, काम करण्याची पद्धत वेगवेगळ्या प्रकारची असते, खेळ वेगवेगळ्या प्रकारचे असतात. हे सर्व अशा सामाजिक कार्य वेगवेगळ्या प्रकारचं चालतं. वैज्ञानिक प्रगती वेगवेगळ्या प्रकारची समाजामध्ये पाहायला मिळते. असं मित्रांनो, सगळ्या बाबतीत सामाजिक जीवन बहुविविधतेनं नटलेलं आहे. त्याला आपण सांस्कृतिक जीवन असं म्हटलं तरी काही हरकत नाही. आणि हे जे काही सामाजिक जीवन आहे, हे सामाजिक जीवन आपण पुढं तिसऱ्या मुद्द्यामध्ये पाहणार आहोत. हे सुद्धा प्राकृतिक जीवनाशी किंवा प्राकृतिक घटकांशी त्याचा संबंध असतो. हे आपल्याला पाहायचं आहे पुढं. तर पहिल्या मुद्द्यामध्येच आपल्याला लक्षात आलं असेल की ही व्याप्तीचा जो पहिला मुद्दा आहे, यावरून थोडासा आपल्याला अंदाज मित्रांनो आलेला आहे की किती मोठ्या प्रकारची ही सविस्तर अशी व्याप्ती आपल्याला पाहायला मिळते. दुसरा जो मुद्दा आहे त्यामध्ये मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतं की मानवाचा प्राकृतिक घटकाशी असलेला संबंध. आता कोणते प्राकृतिक घटक, असाही प्रश्न आपल्याला पडू शकतो. त्याच्यामध्ये अनेक घटकांचा समावेश होऊ शकतो. भूरचना असेल, भूरचनेमध्ये पर्वत असतील, पठार असतील, मैदान असेल, हवामान असेल, हवामानामध्ये वेगवेगळे हवामानाचे प्रकार असतील, आणि मित्रांनो मग भूरचना आपण म्हणू एका शब्दात, हवामान म्हणू एका शब्दात, मृदा म्हणू, जलप्रणाली म्हणू, वनस्पती म्हणू, खनिजे म्हणू, हे इत्यादी म्हणू. इत्यादी म्हणजे हे प्राकृतिक घटक आहे. आणि याचा मानवाशी असलेला संबंध हा खूप विस्तृत आणि व्यापक मुद्दा आहे. आपण कल्पना करू शकत नाही इतक्या मोठ्या प्रमाणात हे मानवी भूगोलाची व्याप्ती मित्रांनो आहे. उदाहरण मी म्हणून सांगतो तुम्हाला. प्राकृतिक घटकातला भूरचना, भूरचनेमध्ये जे काही मानव आहे, पर्वत, पठार, मैदान, यामध्ये मानव वेगळा वेगळा आहे. हो, त्यांची शरीर यष्टी सुद्धा वेगळ्या वेगळ्या प्रकारची आपल्याला पाहायला मिळेल. जसं की मी तुम्हाला सांगतो की पर्वतामधला मानव आहे हा अत्यंत काटक असेल, परंतु तो सुंदर सुद्धा असेल. आता तुम्ही म्हणाल की काटक पण आहे, सुंदर पण आहे. आपण नाही का, आपण पठारी भागातले लोक, आपल्यावरती सूर्यनारायणाची अधिक कृपा असते आणि आपण मग धड गोरे नाही, धड काळे नाही, त्याला आपण कृष्णवर्णीय असं म्हणतो. म्हणजे भारतीय समाजव्यवस्था संदर्भात मी सांगतोय. तर आपल्या हिमालयन रेंजेस मधला माणूस अत्यंत देखणा, अत्यंत काटक. पर्वतामधील माणसं अत्यंत काटक असतात, तर पठारावरची माणसं तितकी काटक नसतात. मैदानामधील माणसं पुन्हा त्यांच्यातला काटकपणा कमी होतो. का मित्रांनो? असं का? तर नियमितपणे नित्य दैनंदिन जीवन जगत असताना त्या मानवाला त्या असणाऱ्या भौगोलिक घटकांशी म्हणजेच पर्यावरणाशी म्हणजेच पर्वत, पठार, मैदानाशी सततचा संघर्ष करावा लागतो. आणि तो संघर्ष ज्या प्रमाणात असतो त्या प्रमाणात त्या ठिकाणच्या मानवाचं जे काही शरीरयष्टी असते ती मजबूत असते किंवा मजबूत नसते किंवा लेचीपेची असते. अशा प्रकारचं वर्गीकरण आपल्याला करता येतं. अधिकचा संघर्ष आपल्याला पर्वतीय भागातल्या मानवाला करावा लागतो जीवनयापन करताना. आणि मग त्याचं शरीर आहे हे बालपणापासून त्या असणाऱ्या प्रकृतीशी किंवा पर्यावरणाशी झगडत असतं आणि त्या झगडण्यामध्येच त्याचं शरीर कसं होऊन जातं, अत्यंत काटक, अत्यंत बळकट. त्या ठिकाणच्या पर्यावरणामध्ये ते सहजपणे टिकू शकेल, सहजपणे संचार करू शकेल, सहजपणे जीवनयापन करू शकेल, अशा प्रकारचं मजबूत असं
शरीर रचना या हिमालयन मानवाला प्राप्त झालेली आपल्याला पाहायला मिळते. तर याच्या विरुद्ध पठारी आणि मैदानी भागातली शरीरयष्टी म्हणजे प्राकृतिक मानवाचा प्राकृतिक घटकाशी असलेला संबंध असा डीप मध्ये आहे. पहा, फक्त शरीरयष्टी संदर्भातच नाहीये, त्याचे असणारे कपडे हे प्राकृतिक घटक ठरवतो. हा खूप विस्तृत मुद्दा आहे मित्रांनो. जसं की मी शरीरयष्टी संदर्भात बोललो, प्राकृतिक घटकातला एक भूरचना हा भाग घेतला. तसा दुसरा भाग आपण विचारात घेतला, मानव आणि हवामान. बघा, हवामानाचे मग 3 आपण प्रकार पाहिले किंवा आपल्याला परिचित आहेत. ढोबळ प्रकार, उष्णकटिबंधीय हवामान, समशीतोष्ण कटिबंधीय हवामान, शीत कटिबंधीय हवामान. याशिवाय सम हवामान, विषम हवामान, आर्द्र हवामान, अनेक उष्ण व दमट हवामान, उष्ण हवामान, अशा अनेक प्रकार हवामानाचे आहेत. परंतु सर्वसाधारणपणे पृथ्वीचे 3 विभाग हवामानानुसार केले जातात. त्याच्यामध्ये उष्णकटिबंधीय हवामान, समशीतोष्ण हवामान आणि शीत हवामान असे हवामानाचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यानुसार मित्रांनो त्या ठिकाणचा मानव आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे कसं की आपल्याला उदाहरण द्यायचं झालं तर ज्या ठिकाणी समशीतोष्ण कटिबंधीय हवामान असतं त्या ठिकाणचा मानव अत्यंत देखणा असतो असं म्हटलं तरी चालेल. शीत हवामानातला माणूस अत्यंत देखणा असतो. उष्ण हवामानातला माणूस काळाकुट्ट असतो. तर समशीतोष्ण कटिबंधातल्या माणसाची जी काही कार्यक्षमता असते ही कार्यक्षमता अधिक असते. समशीतोष्ण कटिबंधातला माणूस 14 तास 16 तास काम करू शकतो, कारण त्या ठिकाणी असणारं जे काही पोषक वातावरण आहे त्या पोषक वातावरणामुळे त्या ठिकाणी तो माणूस काय करू शकतो, अधिक श्रम करू शकतो. तर याच्या विरुद्ध उष्ण कटिबंधातला माणूस आहे हा सतत त्याला काय येतो, घाम येतो, त्याच्या शरीरातून पाणी बाहेर पडतं, त्यामुळे तो जास्तीत जास्त 6 ते 8 तास श्रम करू शकतो. त्याच्यापेक्षा अधिक श्रम करण्याची क्षमता त्याची राहत नाहीये. त्याचा वर्णही काळा असतो. आणि शीत कटिबंधातला माणूस जर अधिक शीत पर्यावरण असेल तर तो अत्यंत आळशी असतो. अत्यंत तो आपण पाहतो की त्याचं जे काही जीवन आहे हे जीवन आपल्याला अत्यंत संकुचितपणे अत्यंत मोजक्या असणाऱ्या त्या गरजाशी त्याचं जीवनयापन चालू असतं. कारण त्याला आपलं जीवनयापन अधिक सुखी करण्यासाठी त्याला आवश्यक असणारे जे काही श्रम आहे तो श्रम मित्रांनो तो काय करू शकत नाही, अधिक करू शकत नाही. कारण ते श्रम करण्यासाठी योग्य असं पर्यावरणीय जी काही म्हणतो पर्यावरणीय परिस्थिती त्या ठिकाणी असत नाही. आणि म्हणून तो अशा प्रकारे काय करतो की आपल्याला अत्यंत आळशी आणि जे काही असेल त्यावरतीच आपलं जीवनयापन तो करत राहतो. अशा प्रकारे मित्रांनो मानवाचा प्राकृतिक घटकाशी असलेला जो काही संबंध आहे तो अनेक घटकांच्या आधारे, मृदा आपण अजून पाहिली नाहीये, जलप्रणाली पाहिली नाहीये, वनस्पती पाहिली नाहीये, खनिज आपण पाहिली नाहीयेत, किंवा मानवाच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीज नुसार सुद्धा या सर्व असणाऱ्या प्राकृतिक घटकांशी त्यांचा संबंध व्यक्त करता येतो. आणि या सर्व गोष्टींचा समावेश मित्रांनो मानवी भूगोलाच्या व्याप्तीमध्ये होतो. हे या ठिकाणी अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट आहे. अशा पद्धतीनं आपण मानवी भूगोलाची काही व्याप्ती किंवा क्षेत्र किंवा विषय सामग्री आहे ही या ठिकाणी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तर या सर्व गोष्टी आपल्याला निश्चितपणे लक्षात आणून देतील किंवा आपल्याला समजलं असेल की मानवी भूगोलाची व्याप्ती जरी 3 वाक्यामध्ये लिहिली असली तरी सुद्धा खूप व्यापक आहेत. यापैकी आपण 2 वाक्यांचा इथं
आपण परामर्श घेतलेला आहे. आणि पुढचं जे काही सेंटेन्स आहे, सामाजिक व सांस्कृतिक व प्राकृतिक घटकांचा संबंध, हे याच्याविषयीचं विश्लेषण आपण पुढच्या तासामध्ये मित्रांनो करणार आहोत. आणि या ठिकाणी आपण वेळ संपल्यामुळं आपण थांबूया. धन्यवाद.